मोठ्या बातमीनं सुरुवात. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याच्या राजकारणाचं लक्ष मुंबईकडे लागलंय. शिवसेनेचे दोन्ही गट स्वतंत्रपणे वर्धापन दिन साजरा करणार असून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे स्वतंत्र मेळावे होत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा गुरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा सायन येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. ऑपरेशन टायगरमुळे या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलंय. आज शिवसेनेला 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या वर्षपूर्तीनिमित्त दोन्ही मेळावे आता चर्चेत आले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे असे दोन मेळावे होत आहेत. 2 दिवसापूर्वी झालेलं ऑपरेशन टायगर आणि राज्यात झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पडझड या पार्श्वभूमीवर ठाकरेंची तोफ आज काय धडाडते आणि एकनाथ शिंदे पुन्हा आपला पॉवर गेम दाखवतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आहे. राज्यभरातून कार्यकर्त्यांची गर्दी होती आहे, तर षण्मुखानंद सभागृहातही ठाकरेंच्या शिवसेनेनं शिवगर्जना करत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या दोन्ही बातम्यांवर आपलं नजर असणारच आहे. 2 शिवसेना 2 वर्धापन दिन. षण्मुखानंद आणि नेस्को सेंटरमध्ये मेळावा होतो. शिवसेना प्रमुख ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. मैं मेरी शिवसेना की कांग्रेस में होना नहीं, कभी नहीं. आय एम अ हिंदू अँड मॅड हिंदू. शिवसेना ही बाळासाहेबांचे विचारांची. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. फक्त एकच बाप जो आहे हा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, ते आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा हा भगवा झेंडा डौलानं जबरदस्त तेजानं फडकत राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे. याच मेळाव्याचं महाकव्हरेज पाहतोय. आपल्यासोबत श्रेयस सावंत आहेत, पंकज दळवी आहेत आणि ज्ञानेश्वर चौतमल आहेत. सुरुवातीला जातोय मी पंकज दळवी यांच्याकडे. पंकज, प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन दिसतंय शिंदेंच्या शिवसेनेकडनं, काय अपडेट? 2 शिवसेना 2 वर्धापन दिन सोहळा, मात्र भावना एकच, बाळासाहेबांची शिवसेना. आपण नेस्कोमध्ये आहोत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं आपण बघतोय. या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती थोडीशी भावनिक करण्यात आलेली आहे. आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी जो आहे तो आशा सुमन हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. नेस्कोच्या इतर तुलनेने नेस्कोचं हे सभागृह थोडं तुलनेने छोटं आहे, मात्र प्रचंड गर्दी जी आहे ती नेस्कोच्या सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हातामध्ये प्लाकार्ड्स आहेत, त्याच्यामध्ये परंपरा वाघांची. निश्चितच याला वाघ, शिवसेना आणि त्याच्यानंतर नुकतंच झालेलं ऑपरेशन टायगर या गोष्टींचा संदर्भ आहे. आपण तरुण शिवसैनिकांशी बोलणार आहोत, ते इथे आलेले आहेत. दादा, हातात तुझं परंपरा वाघांची म्हणून प्लाकार्ड घेतलंय. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालंय, काय सांगशील? तू इथे आलेला आहेस. काय नाही जास्त काय नाही बोलणार मी, जे येतंय बघा होतंय. आपण इकडे बघतोय काही जुने जाणते शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी बोलू. काका, तुम्ही इथे आलेला आहात शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या मेळाव्याला तुम्ही आलेला आहात, काय भावना आहे तुमच्या? माझी भावना एवढीच आहे की मी आजपर्यंत अनेक सभा बघितल्या. आज माझ्या पुढ्यात बाळासाहेबांचे पीए बसलेले आहेत, चंद्रमणी. आज सांगायचं म्हणजे एकनाथ शिंदे हे डॅशिंग आहेत आणि ते सर्व काय करतील. पण आज आम्ही मंत्रालयात आपण या पूर्ण मेळाव्यामध्ये एक नजर मारणार आहोत. तुझी आपण कशा पद्धतीनं इथे लोक जमलेली आहेत ते आपण इथे पाहतोय. आपण काही लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवसेना म्हणजे भावना, शिवसैनिक इथे आलेले आहेत. आपण काही शिवसैनिकांशी अजून बोलणार आहोत. मेळाव्याला लोक आलेली आहेत. खरं तर ऑपरेशन टायगरची चर्चा जी आहे ती या लोकांमध्ये सुरू आहे. ऑपरेशन टायगर नक्की काय होतं, कसं झालं, याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तरुण आहेत शिवसैनिक. खरं तर शिवसेनेचं रक्त म्हणजे तरुण. आपण त्यांच्याशी बोलत आहे. तुम्ही आलेला आहात शिंदेंच्या, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला, काय भावना आहेत? ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असं तुम्हाला वाटतंय का? आता न्यूज चॅनलवरती तर दाखवत आहे की ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालेलं आहे. जवळजवळ उबाटाचे 6 खासदार यांनी एक स्वतंत्र गट बनवून त्याला लोकसभा अध्यक्षांनी
नक्कीच एकूणच हा उत्साह आपण पाहतोय. शिवसैनिक ठाम आमच्या पाठीशी आहे, जनता पाठीशी आहे. निश्चितपणे हे वातावरण काही दिवसामध्ये बदलेल. साहेब ओमराजे निंबाळकर म्हणतात कुठे धर्मसंकटात आहे. नाही, खरं तर ओमराजेंनी एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना मंत्री होणार, सत्तेत जाणार म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिलं नव्हतं. तर या सगळ्याच्या प्रवृत्तीच्या विरोधात लोकांनी दिलं होतं आणि त्यावेळी विरोधी पक्षातच बसणार अशी लोकांना पण माहिती होतं की आपण जे खासदार निवडून देणार ते विरोधी पक्षात बसणार आहेत. असं असताना आता सत्तेसाठी तुमच्याकडे विकासासाठी आता ही कारणं सांगणं अत्यंत चुकीचं आहे आणि ओमराजेकडनं सामान्य आणि तरुण शिवसैनिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. अजूनही त्यांनी निर्णय बदलावा अशी आमची अपेक्षा आहे. उरलेले आमदारही सोडून जातील असं नाही, खरं तर आपण बघितलं असेल की आज 500 बहुमत आहे. हे आमदार निवडून येऊन त्यांना सत्तेमध्ये सत्ता जाणार, सत्ता राहणार असं काय नाही. परंतु आज आपण जे काय महाराष्ट्रात चालू आहे, आज महाराष्ट्रात दुष्काळ आहे, महिनाभर पाऊस पडला नाही, त्याच्यावर कोण बोलत नाही. परंतु हे खासदार फोडायचे. आज आपण बघितलं असाल की नीटचा पेपर फुटला आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढले, महागाई वाढले. ह्या विषयावर आपल्या लोकांचं लक्ष विचलित करायचं, यासाठी ही फोडाफोडीची कारणं आहेत. विरोधी पक्ष संपवण्याची भूमिका आहे, परंतु अशाने विरोधी पक्ष संपणार नाही, तो निश्चितपणे पुन्हा एकदा उभा राहील. एवढं या प्रकारे प्रलोभन दाखवलं गेलंय. नाही, आता खरं तर आपण बघितलं की आम्ही सांगत होतो की त्यावेळी 50 खोके एकदम ओके म्हणून. परंतु त्यानंतर कालच्या जिल्हा परिषद निवडणुका, नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या लोकांनी सुद्धा आरोप केलेत. म्हणजे भाजपच्या विरोधात जेव्हा शिंदे सेनेचे लोक लढले तेव्हा भाजपने सुद्धा आरोप केले होते की यांना 50-50 खोके देऊन आम्ही निवडणूक आम्हाला घेतलंय म्हणून. आणि त्यामुळे आमच्या आरोपापेक्षा आता सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्यावेळी खरं तर ते कुणाला शिवीगाळ करत नाहीत. मला तर वाटतं की त्यांनी तोंड उघडलं की नुसत्या शिव्याच बाहेर पडतात. शिवी देण्याशिवाय त्यांना दुसरं काहीही येत नाही. आणि बघा, ज्या पद्धतीची भाषा संजय राऊत करतायत त्याच्यामुळेच आज त्यांच्या पक्षातले सगळे लोक सोडून निघून जात आहेत. कदाचित त्यांनी अप्रत्यक्षरित्या उबाठामधल्या सगळ्यांना दुसरीकडे पाठवायची सुपारी घेतली आहे आणि काँग्रेस वाढवायची सुपारी घेतली आहे की काय, असं मला वाटतंय. काही वेळा आधी रामदास कदम यांनी सांगितलेलं आहे की 6 जणांची स्वाक्षरी नाही 7 जणांची झालेली आहे. तुमच्यासोबत 7 जण येत आहेत का? रामदासजी कदम साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. मी जमिनीवरती काम करणारी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे, त्यामुळे त्या सगळ्या संदर्भात मला काहीच माहिती नाही. मला इतकंच माहिती आहे की एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती तळागाळातला महाराष्ट्र हा विश्वास ठेवतो. विरोधक असा आरोप करतायत की एवढा उशिरा का केला जातोय. डॉक्टर काय सांगाल, मेळावा कसा साजरा केला जाणार? आज 60 वर्ष शिवसेनेला पूर्ण होत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांना पूर्ण होत आहेत. बाळासाहेबांचे विचार जे आहे शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत, प्रत्येक शिवसैनिक पुढे घेऊन जातोय. आणि आज सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहे शिकाजी, ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा आनंद आहे का? ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा आनंद आहे? थांबा जरा 2 दिवस जरा रिलॅक्स करा. नाही, पण तुम्ही दिल्लीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली ऑपरेशन, तो दिल्लीला बाबा, म्हणूनच तुम्ही महत्वाची भूमिका. डॉक्टर, पुढची प्रक्रिया काय असणार? श्रीकांतजी, पुढची प्रक्रिया काय असणार आहे? कशा पद्धतीनं पुढची प्रक्रिया डॉक्टर साहेब कशी असणार आहे पुढची प्रक्रिया? परवा कळेल सगळ्या गोष्टी. 2 दिवसामध्ये अधिकृतरित्या 2 दिवसामध्ये कळेल तुम्हाला. निश्चितच अतिशय सूचक विधान श्रीकांत शिंदेने केले. 2 दिवसामध्ये काय त्या गोष्टी स्पष्ट होतील. कॅमेरा स्नेहल चव्हाणसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. जाऊया श्रेयस सावंत आमचे प्रतिनिधी आहेत षण्मुखानंद हॉलमध्ये. षण्मुखानंदमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष दिसतोय. श्रेयस, कशा पद्धतीचं वातावरण आहे? श्रेयस, खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो, आपण षण्मुखानंद सभागृहात आहोत आणि इकडे सगळे नेते उपनेते आणि पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणावर इकडे आलेले आहेत आणि आता थोड्याच गर्दी व्हायला सुरुवात होईल. मात्र या सगळे पदाधिकारी जे आहेत ते आता इकडे आले. त्यांनी शिवसेना ठाकरे गट खऱ्या अर्थानं आजचा मेळावा सगळ्यात महत्वाचा आहे आणि तेच आपण विचारणार आहोत. सर, आजचा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे. 60 वर्ष आहे पण 6 खासदारांचं पण दुःख आहे. काय सांगा? त्या नालायक माणसाचं नाव नका घेऊ. चांगला दिवस आहे. शिवसेना प्रमुखांनी वंदनीय शिवसेना स्थापन करून 60 वर्ष झाले. आम्ही शिवसैनिक आहोत. तेथे ज्या शिवसैनिकांनी ज्यांना खांद्यावर घेऊन नाचवले त्यांना आज घरात दरवाजात टाळे लावून बसायला लागलं. तर ही शिवसेनेची किमया आहे. शिवसेनेला काही फरक नाही. शिवसैनिक महाराष्ट्राचा उद्धव साहेबांबरोबर आहे. शिवसेनेचा काही फरक नाही. शिवसेना उद्धव साहेबांसोबत असं यांचं म्हणणं आहे. अनेक नेते मंडळी आता इकडे आले आणि ते आपल्या सोबत आहेत. सर, आज 60वा वर्धापन दिन आहे.
आनंद आहे, मात्र 6 खासदारांचं दुःख पण तुम्हाला असेल का? निश्चितपणे आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे आणि दरवेळीप्रमाणे उत्साहामध्ये हा वर्धापन दिन साजरा होतोय आणि खरं तर आज शिवसैनिकांचा वर्धापन दिन आहे. आज सत्तेसाठी जे गद्दार झाले त्यांचा वर्धापन दिन आहे. आज जरी 6 खासदार गेलेत आणि ते काही स्वतःच्या आमिषाने गेलेले आहेत, परंतु नवीन खासदार आपण त्या ठिकाणी उद्धवजी नक्कीच तयार करतो. तर एकंदर पाहायला गेलं 6 खासदार कसं काय बघताय गोष्टीकडे आणि किती महत्वाचा मेळावा आजचा आहे? वर्धापन दिन आहे तो दिवसात साजरा होणार. खासदार वगैरे ते बघू आपण नंतर, साहेब त्याच्यावर बोलतीलच. साहेब त्याच्यावर बोलते असं म्हणणं तुम्ही बघू शकता. एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सगळीच मंडळी इकडे आता एकत्र आलेले मोठमोठे नेते नक्कीच नक्कीच श्रेयस, आपण ही नजर अशीच ठेवणार आहोत. थेट जाऊया ज्ञानेश्वर चौतमाल, आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत. ज्ञानेश्वर, उत्साह शिवसैनिकांचा दिसतोय, काय भावना आहेत ज्ञानेश्वर? 60वा वर्धापन दिन आज शिवसेनेचा या ठिकाणी पार पडतो आणि षण्मुखानंदच्या बाहेर ही सगळी तयारी जी आहे वर्धापन दिनाच्या निमित्तानं ती आपल्याला बघायला मिळते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा या ठिकाणी असलेला पुतळा आणि या सगळ्या परिसरात बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे जे बॅनर आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. स्वागताची जी कमान आहे आणि हा सगळा परिसर जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी बॅनरबाजी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचे जे बॅनर्स आहेत ते या ठिकाणी आपण पाहतोय आणि सगळ्या शिवसैनिकांचं स्वागत करण्याची जी सगळी तयारी आहे ती या ठिकाणी पार पडलेली आहे. एक महत्वाचा बॅनर माझ्या डाव्या बाजूला जर आपण पाहिला तर त्यावरती आपल्याला या सगळ्या ठाकरे परिवारातल्या महत्वाच्या लोकांचे फोटो दिसतात आणि या सगळ्या बॅनरच्या खाली एक महत्वाचा मजकूर लिहिला गेलेला आहे की आमदार खासदार जर फुटले तर या सगळ्या लोकांना कुठलीही कायद्याची पर्वा न करता आमदार, खासदार आणि नगरसेवक जे फुटणार आहेत त्यांना रस्त्यात तुडवा, अशा पद्धतीचा जो मजकूर आहे तो षण्मुखानंदच्या समोर लावलेला जो बॅनर आहे या बॅनरवर आपल्याला बघायला मिळतोय. एकूणच आक्रमक भावना जी आहे ती आज या सगळ्या शिवसैनिकांच्या आपल्याला बघायला मिळते आहे. अगदी काही वेळात जो आजचा 60वा वर्धापन दिन आहे तो शिवसेनेचा या समोर असलेल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये या ठिकाणी सुरू होईल, सभा या ठिकाणी सुरू होईल आणि त्यासाठी सगळे जे नेते आहेत ते या ठिकाणी आपल्याला दाखल होताना बघायला मिळतात. काही कार्यकर्ते देखील आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये दाखल होताना बघायला मिळतात. त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठून आलेला आहात ताई, तुम्ही कुठून आलात? आज 60वा वर्धापन दिन आहे आणि या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला तुमचे जे खासदार आहेत ते सोडून गेलेले, तर काय भावना आहेत तुमच्या? तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात, तरुण शिवसैनिक म्हणून तुमच्या काय भावना? ज्ञानेश्वर, या टेन्शन नको की आपलं परत येणार ते त्यांची माझ्या आपण बघतोय की आणखी या ठिकाणी काही जे शिवसैनिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. एकीकडे 60वा वर्धापन दिन आहे, दुसरीकडे 6 खासदार तुम्हाला सोडून ते गद्दार आहेत आणि ते एकनिष्ठेचे नव्हते कधीच. ते उलट आमचे जे फुकटचे मतं त्यांना मिळाले आणि त्यांनी ते मतदानाचा सौदा केला. हा, काय तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत? आज जेव्हा एकीकडे 60वा वर्धापन दिन तुम्ही साजरा करताय, दुसरीकडे 6 खासदार तुमचे कार्यकर्त्यांनी निवडून दिलेले, मतदान केलेले हे सगळे खासदार फुटून, या गोष्टीचं आम्हाला खंत आहे आणि दुःखही आहे. पण असे निर्लज्ज लोकांना आईबाप कोण हेच माहीत नाही तर त्याला आपण काय बोलणार पुढे? काय भूमिका त्यांची काय? गद्दार आहेत, ते गद्दार आहेत. नक्कीच शिवसैनिक म्हणून काय भूमिका? नक्कीच ज्ञानेश्वर, या भावना आपण अशा दोन्हीकडच्या मेळाव्यातल्या जाणून घेणार आहोत. पण शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिवस आहे आणि शिवसैनिकामध्ये एक आनंदाचा दिवस म्हटला जातोय. आपल्या सोबत बोलण्यासाठी शीतल म्हात्रे आहेत, जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, त्यांच्याशीच बोलूया आपण. आज जे आनंदाचा दिवस आहे आणि एकीकडे कार्यकर्त्यांची इथे आता सुरुवात झालेली आहे. शीतलजी, काय सांगाल? आज 60वा वर्धापन दिवस आणि शिवसैनिकामध्ये आनंदाचा दिवस म्हटला जातोय, काय सांगाल? सर्व सच्च्या शिवसैनिकांना, हिंदुत्ववादी कडवट शिवसैनिकांना 60व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हे फक्त वर्धापन दिन नाही तर हे वर्ष हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी हा सण आहे, आमच्यासाठी हा समारंभ आहे आणि आज प्रचंड उत्साहाने सर्व शिवसैनिक आज माननीय शिंदे साहेब काय भाषण करणार आहेत हे ऐकायला येणार आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेकडून खासदार आता सोडून निघालेले आहेत, एकीकडे खासदारांमध्ये देखील नाराजगी दिसून आलेली आहे आणि खासदार आज मुंबईत नाहीयेत, काय सांगाल?
कसं आहे ना की आज खासदार कुठे आहेत? तुमचे खासदार तुमचा फोन उचलत नाही, तुमचे खासदार तुमचा व्हीप मानत नाही, तुमचे खासदार कुठे ते तुम्हाला माहिती नाही आणि शिव्या कुणाला देताय तुम्ही? म्हणजे त्या बिचाऱ्या खासदारांना परत यायचं असेल ना ते शिव्या ऐकून परत येणार नाही. परत उद्धवजी त्याच्यावर सांगताय ज्यांना जायचं त्यांनी जा, मला कुणाची गरज नाही. अशा पद्धतीने कसा पक्ष चालणार आहेत? आता हे खासदार कुठे ते तुम्ही शोधायला पाहिजे ना. त्याच्या आधी तुम्ही आम्हाला शिव्या दिल्यात, दुसऱ्या भाजपला शिव्या दिल्यात, सगळ्यांना शिव्या दिल्यात. कुठली भाषा वापरतायत? अहो तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही संपादक आहात, काय भाषा वापरतायत? मला असं वाटतंय की इथे नक्कीच सर्व शिवसैनिकांना पुढची वाटचाल कशी करावी याबद्दल मार्गदर्शन होणार आहे आणि तिथे मात्र रडणे, टोमणे मारणं, शिवीगाळ करणं एवढंच होणार आहे. ऑपरेशन वगैरे करायची काही गरज नाहीये. आम्ही ऑपरेशन 4 वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी एकदाच केलेलं. आता आमचा पक्ष हा वाढतोय, रोज नवीन त्याच्यामध्ये प्रवेश होत आहेत. तर खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत आणि अशा वेळेला हे दोन्ही पिता पुत्र घरी बसून फक्त रडायचा कार्यक्रम करतायत. तर लोकांच्या लक्षात येतं की काम करणारे कोण आहेत, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन चालणारे कोण आहेत हे लोकांच्या लक्षात येऊ लागले. आपल्यासोबत एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आक्रमक आमदार मुरजी पटेल आहेत. काका, ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असं तुम्ही म्हणाल का? 100% ऑपरेशन टायगर 2 झाले, आता 3 आणि 4 ची वाट बघा. लवकरात लवकर उद्धव साहेब ठाकरेच्या आजूबाजूला जवळजवळ 4 लोक राहतील, बाकी सगळे हा इथे संपर्कात आहे आणि लवकरच ऑपरेशन 3 आणि 4 ची सुरुवात. ऑपरेशन 3 टायगर 3 आणि 4 काय असेल? कोण त्याच्यामध्ये केंद्रस्थानी असतील? ते थोडं तुम्हाला वाट बघावं लागेल, पण महाराष्ट्र जनतेला आणि तुमच्या माध्यमातून लवकरात लवकर सगळी बातमी पुढे येईल. काही नगरसेवक आमदार असतील, काय असेल ते तर सांगा. आमदार आणि नगरसेवक दोघे असतील. 3 आणि 4 टायगर ऑपरेशन कधी सुरू होणार? आता हा जसं आमचे साहेब म्हणजे एकनाथ शिंदे साहेब फ्री झाला की साहेबांनी थोडं लक्ष दिलं की लवकर सुरू होईल. आमदार नगरसेवक इच्छुक आहेत मुंबईतले एकनाथ शिंदेसोबत येण्यासाठी? महाराष्ट्राचे बोलतो मी, पूर्ण मुंबईच्या नाही, पूर्ण महाराष्ट्र विचार करावा लागेल आपल्याला. हा इच्छुक निश्चितच ऑपरेशन टायगर 1 आणि 2 झालं, 3 आणि 4 लवकर होणार आणि महाराष्ट्रातले अनेक आमदार आणि नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या सोबत येतील असा महत्वाचा दावा मुरजी पटेल यांनी केलेला आहे. कॅमेरापर्सन स्नेहल सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. बाळासाहेब ठाकरे यांनी तुमच्या सोबतच आहे, गेले ते कावले, राहिले ते मावले. आपण काय वाटतं, तुम्ही तुमच्या मुलीला इथे घेऊन आलेला आहात, हा फोटोही आम्ही बघतोय की ती राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत आहे, पण ठाकरेंना सोडून लोक जात आहेत, लोक म्हणण्यापेक्षा खासदार जातात. पैशाचा दम आहे. मी तर बोलतो सुप्रीम कोर्टाने एक आदेश काढला पाहिजे, जर पक्षातून फुटला तर त्याची खासदारकी आमदारकी रद्द झाली पाहिजे. एक पण आमदार खासदार फुटणार नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय काढला पाहिजे. चिक्कल झालाय, राजकारणाचा चिक्कल करून टाकलाय. का सोडून जातात आता? पुन्हा आमदारही सोडून जातील अशा पद्धतीची पैशासाठी जातात. पैसा खोक्यासाठी, पैशासाठी. काही जनतेने निवडून कोणत्या पक्षाला दिलेलं? मशालचा. का गेले? आपल्या पैशासाठी गेले, बाकी काही नाही. आणि मला काय बोलायचं बीजेपीला, स्वतःचं ऑपरेशन खोला ना. लोकांचे कशाला मुलं घेता? आपलं ऑपरेशन केलं, बाजूचे मुलं घ्यायला लागला तुम्ही. स्वतःचं ऑपरेशन खोला ना. बीजेपी मध्ये दोनच कार्यकर्ते होते, त्यांचे 2च निवडून आले होते. त्या टायमाला बाळासाहेबांनी न विचार करता यांना जवळ केलं आणि त्याचं प्रायश्चित आज आम्ही भोगतोय. यांचा स्वतःचा निवडून आलेला एकही माणूस नाही. आपण बघतो की संतप्त भावना ज्या आहेत त्या या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय समित, ज्ञानेश्वर सत्वल, पुढारी न्यूज, मुंबई. बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी या शिवसेनेचं बीज रोवलं. त्या शिवसेनेचा आज हिरक महोत्सव आहे, 60वा वर्ष आहे. अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. एखादी संघटना उभी राहते आणि 60 वर्ष सातत्य ठेवते. चढ उतार असतातच, पण संघटना सतत पुढे नेणं छोटी गोष्ट नाही. आणि म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे युवा नेते या दोघांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी वंदनीय शिवसेनेच्या प्रमुखांच्या पश्चात ज्या पद्धतीनं संघटनेची धुरा वाहिलेली आहे. खरं तर उद्धवजींचा फार मनात कौतुक वाटतं आणि अभिमान वाटतो की इतक्या सगळ्या संकट काळामध्ये, ज्याला इंग्रजीमध्ये रॉक ऑफ जिब्राल्टर असं म्हणतात, तसे ते संयमानं उभे असतात. हल्ले प्रतिहल्ले होत असतात, पण त्यातही माझी संघटना, माझा